आगतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार मंडळी, मी नूतन शरद मोहिते, निर्विकार आरोग्याची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज आपण महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे लक्ष्मीपूजन. मग 2023 दिवाळीतील हे लक्ष्मीपूजन कशा प्रकारे साजरे केले जाते, या पाठीमागे कुठला इतिहास आहे, का बरं लक्ष्मीपूजन साजरे केले जाते, याविषयी अगदी महत्त्वपूर्ण माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणूनच तुम्ही जर आपल्या चॅनलचे व्ह्यूवर असाल तर चॅनलचे फॉलोअर्स व्हा. प्रत्येक व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐका, पहा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला देखील विसरू नका, म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तत्पूर्वी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आश्विन महिन्यातील अमावस्येला संध्याकाळी ही पूजा संपूर्ण भारतात दरवर्षी केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे तुम्ही जाणताच. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक दिवाळी हा सण असून या दिवशी लक्ष्मीपूजन करून एक आनंदाचा सण साजरा केला जातो. दिवाळीची रोषणाई, दिव्यांचा प्रकाश, रांगोळ्यांचे रंग आणि घरातील खमंग फराळांचा दरवळणारा सुहास आणि फटाक्यांचा आवाज आणि चिल्लर पार्टी म्हणजे मुलांचा कलकलाट, त्यांच्याबरोबर घरात पाहुण्यांची, कुटुंबियाची जमलेली गर्दी हे सकट डोळ्यासमोरून जातं. म्हणूनच मंडळी, आपण जाणून घेणार आहोत की लक्ष्मीपूजन हा जे आहे हे कशा पद्धतीने साजरे केले जाणार आहे. दिवाळी म्हटलं तर सर्वत्र उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. सर्वांच्या आनंदाला उधाण येते. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दीपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी, धनत्रयोदशी, त्याचबरोबर धनधान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी व कुबेर पूजन मोठ्या भक्तिभावाने केले जाते. अनेक घरात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी श्रीसूक्त पठणही केले जाते. या व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. मग लक्ष्मीपूजनाचा इतिहास काय आहे? आश्विन महिन्यातले शेवटचे 2 दिवस तसेच कार्तिक महिन्यातले पहिले 3 दिवस अशी 5 दिवसांची दिवाळी संपूर्ण भारतभर धूमधडाक्यात साजरी केली जाते. आश्विन अमावस्येला संध्याकाळी घरोघरी तसेच दुकानात, ऑफिसमधून, सोन्या चांदीच्या पेढ्यातून आणि आपल्या व्यवसायात, उद्योगातून लक्ष्मीपूजन केले जाते. आपण आपल्या घरात सोने, नाणे तसेच आपल्याकडील पैसे, नाणी यांची पूजा करतो. व्यापारी वर्गासाठी देखील लक्ष्मीपूजन खूप महत्त्वाचे आहे. या दिवशी सर्व हिशोबाच्या वह्यांचे त्यांच्याकडनं पूजन केले जाते. तसेच त्या दिवसापासून नवीन हिशोबाची वही व्यवहारामध्ये चालू करण्यात येते. या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच या दिवशी आरोग्य लक्ष्मी म्हणजेच केरसुनी हिची देखील पूजा केली जाते. हळद कुंकू लावून हिंदू शास्त्राप्रमाणे पूजन आपण हिचे करतो. लक्ष्मी ही स्थिर राहत नाही असा देखील आपला समज असतो. यासाठी अनेक आणि प्रत्येक घरांमध्ये श्रीसूक्त पठणही केले जाते. व्यापारी वर्गाची हिशोबाचे नवीन वर्ष या दिवसापासून सुरुवात होते. या दिवशी सगळे लोक अभंग स्नान करतात, पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात, त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात, त्यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, त्याचबरोबर पैशांच्या नोट आणि नाणी यांची पूजन केले जाते. स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवीन केरसुनी विकत घेऊन तिलाच लक्ष्मी मानून तिला हळद कुंकू वाहून घरात त्या दिवसापासून वापरण्यास सुरुवात केली जाते. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यामध्ये आनंदात साजरा केला जातो. प्राचीन काळी या दिवशी रात्री कुबेर पूजन करण्याची पद्धत होती. कुबेर म्हणजे भगवान शिवाचा आणि खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दिव प्रज्वलन करून यज्ञ आणि त्याचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्त काळात वैष्णव पंथाला ज्यावेळी राजाश्रय मिळाला त्यावेळेपासून कुबेराबरोबरच लक्ष्मीची पूजा होऊ लागली. ठिकठिकाणी आलेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहे आणि त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र मूर्ती दिसून येते. अशा प्रकारे मंडळी आपण ही लक्ष्मी पूजन आपण करतो. पण मग लक्ष्मी पूजनाचे महत्त्व काय आहे? तर लक्ष्मीपूजनाचे व्यापारी वर्गातही खूप महत्त्व आहे. तसेच सामान्य मनुष्य सुद्धा हिंदू धर्मातील देवदेवतांची पूजा करत असतो. परंतु दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवसापासून व्यापारी वर्गाची हिशोबाचे नवीन वर्ष सुरू होते. तसेच दुकानाची सजावटही केली जाते. लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन या दिवशी केले जाते. घरातील संपत्ती, लॉकर सर्व खुले केले जातात. म्हणजे अशा प्रकारे आपण लक्ष्मीपूजन हे कशा प्रकारे साजरे केले जातं, याच्या पाठीमागची काय प्रथा आहे हे जाणून घेतलं. कशी वाटली मंडळी माहिती? नक्की कळवा आणि हो शुद्ध